हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर मी आज करणार आहे नाश्त्याला मस्तपैकी. काय करणार आहे काय करणार आहे हे माहिती आहे का काय आहे? हे माहिती आहे का काय आहे गाईज? दिसतंय का? शेवईचं पाकिट. तर ठीक आहे, ह्याचं मी उपीट करणार आहे मस्तपैकी. ठीक आहे, आणि बघा कसं करते. आणि एकदम टेस्टी. तोंडात ठेवलं की असं मेल्ड होतं गाईज, मेल्ड. तोंडात असं ठेवलं की ना, वाव, एकदम टेस्टी टेस्टी करणार आहे गाईज. एकदम स्मूथनेस पाहिजे असं, एकदम टेस्टी. आणि असं आपण एकच बाईट खाल्ला ना, कुठंतरी मी तर कुठंतरी हरवून जाते गाईज. तर चला पटापट ही रेसिपी तुम्हाला दाखवते, झटकीपट आणि पटापट गाईज. ठीक आहे, तर आपण बघूया मस्तपैकी, आणि तुम्ही पण करून खावा. मस्त बाहेर पाऊस पडतोय गाईज, पावसाचं मस्त गरम गरम खायचं असतं ना. तर चला तुम्हाला दाखवते एकदम झटकीपट आणि पटापट गाईज. चला 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 चला, किचनमध्येच आहे मी ऑलरेडी. कढई वगैरे काढते, कांदा वगैरे कापते, टोमॅटो वगैरे होते. ठीक आहे, एकदम सिम्पल इझी. आणि कोणाला येत नाही प्लीज माझे व्हिडिओ बघून शिकत जावा, ओके ना? चलो. तर मी 2 मागवले होते, ॲक्च्युली मी एकच करणार आहे. तर चला आपण त्याच्यासाठी सामान घेऊया. गाईस तुम्ही बघू शकता मस्तपैकी कांदा, जिरा, मोहरा, कढीपत्ता, मिरची मस्तपैकी टाकलेले आहे. ठीक आहे ना, ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि शेंगदाणा टाकायचं. जर तुम्हाला हळद पाहिजे असेल तर हळद टाकू शकता, नाही तर स्किप करू शकता. मी नाही टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवते एकदम मस्तपैकी आणि झटकीपटा गाईस. कांदा 2 कापायचे, मिरच्या तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं, आणि थोडंसं कढीपत्ता आणि जिरा मोहरा, बस. तुम्हाला दाखवते बघा. हा नाश्ता केला ना तुम्ही, सारखं बनवून खाताल गाईज, एक नंबर आपलं. आणि झटकेपट आणि पटापट गाईज. बघू शकता तुम्ही. आणि मी पाकिटमधलं काढून प्लेटमध्ये टाकून ठेवले गाईज. असं तोडायचं ह्याला. ठीक आहे, तुम्हाला दाखवते थांबा. तुम्ही बघू शकता शेंगदाणे टाकले थोडेसे, तेलामध्येच फ्राय करून घ्यायचं मस्त आहे ना गाईज. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता गाईज, माझा फोनच हँग झाला होता. घाबरलेच होते, रोटेटच होत नव्हतं गाईज. म्हणून ना काय केलं माहिती आहे का, खूप वेळ ट्राय केलं की हे करायचं, तर रोटेट होत नव्हतं. अर्धं माझं डिस्प्ले दिसत होता आणि अर्धं ब्लॅक होऊन गेलं तर गाईज. तर तुम्ही बघू शकता, हे असं तोडून घालायचं आणि 1 ग्लास 1.5 ग्लास पाणी टाकायचं. ठीक आहे, जास्त पाणी टाकायचं नाही, जास्त पाणी टाकलं तर चिकट होतं. हे बघा असं सुटसुटीत झालं पाहिजे ना गाईज. आणि पाणी टाकल्यावर 5 मिनटं हे पाणी आटसपर्यंत ठेवायचं. आपला मस्तपैकी नाश्ता झाला का नाही रेडी गाईज? किती मस्त वास येतोय गाईज. हा चला तर गाईज, मी खाते मस्तपैकी. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. मी घाबरले होते माझा फोन आज कुठं खराब होतो म्हणून, है ना. आणि कसा वाटला मला नक्की सांगा, आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. ओके गाईज, बाय बाय. तर गाईज मी घाबरले होते, माझा फोन फुल हँग झाला होता. मला वाटलं गेला गोविंदा असं झालं, पण नाही. परत मी कसं कसं त्याला रोटेट झाला, ऑपअप झाला. असं असं करत होते मी, ऑपअप झाला. तर ठीक आहे, म्हणून माझा नाश्ता इज डन. डन म्हणजे करून झाला आहे, आता ठुसणार आहे. तरी तुम्हाला पण एक बाईट देते, ओके. तुम्ही बघा. चला मी प्लेटमध्ये घालून हॉलमध्ये जाते आणि मस्तपैकी ठुसायचं काम करते, है ना गाईस. तर चलो जाते हॉलमध्ये. गाईज बघू शकता किती मस्त झालं आहे. हां, तुम्हाला हळद टाकायची असेल तर टाकू शकता, मला नाही टाकायचं गाईज. असं सुटसुटीत मस्त करायचं. हा गाईज बघा, है ना, मस्त दिसतोय का नाही? बघा गाईज किती छान दिसतोय बाबा. चला मी खाते मस्तपैकी. आणि कसा वाटला व्हिडिओ प्लीज कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज, ओके. तर चला मी खाते आता. गाईज बघू शकता किती छान झालं आहे ना. घ्या तुम्ही पण खावा, एक बाईट खावा आणि सांगा मला कसं झालं आहे. गाईज तोंडात ठेवलं तर असं एकदम स्मूथनेस. वाव, आय लाईक शेवई उपीट. मस्त आहे गाईज. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा गाईज. जसं मी केलं तसंच करा. हां, चला गाईज, मी मस्त आनंद घेते आता शेवईचा. मला वाटलं दूध आहे फ्रीजमध्ये, है ना.
पाऊस पडतोय बाहेर काळाचा. काला होया गोरा चाय तो पीना पड़ता है ना गाइस, है ना. तो चला. बापरे गाइस, मी आनंद घेऊन खाते. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाइज. बाय बाय.